नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, भारतीय संस्कृती, परंपरा, सण, उत्सव, व्रत, वैकल्ये यामध्ये एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक मराठी महिन्यात 2 एकादशी येतात. आषाढ शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. असं म्हणतात की या एकादशीपासून सर्व देवदेवता 4 महिन्यासाठी शयन करतात. यालाच चतुर्मास म्हणतात. यावर्षी देवशयनी एकादशी 17 जुलैला आहे. देवशयनी एकादशीपासून सर्व मंगल कार्याला थांबवलं जातं आणि त्यानंतर 4 महिन्यापर्यंत म्हणजेच देवप्रबोधिनी एकादशीपर्यंत कोणतेच शुभ कार्य केले जात नाही. या 4 महिन्यात लग्न, बारसं, जावळं, गृहप्रवेश अशी कोणतेच मंगल कार्य होत नाही. या 4 महिन्यापर्यंत श्री विष्णू का झोपी जातात याची पौराणिक कथा जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही आमच्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वामन पुराणानुसार सांगितलं गेलं आहे की एके दिवशी राजा बली यांनी आपल्या संपूर्ण ताकदीने तिन्ही लोकात आपला अधिकार गाजवला होता. हे पाहून इंद्रदेव सोबत इतर सर्व देवता घाबरून श्री विष्णूकडे गेले. देवतांना त्रस्त पाहून विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि राजा बली यांना भिक्षा मागायला लागली. राजा बली म्हणाले, जे मागायचं असेल ते मागून घ्या. यावर वामन देवानी 3 पद भूमी मागितली. पहिल्या आणि दुसऱ्या पदात जमीन आणि आकाश मोजलं गेलं. तिसऱ्या पदात काहीच उरलं नाही. तेव्हा राजा बलीने आपलं मस्तक पुढं केलं. हे पाहून श्री विष्णू राजा बलीवर खूप खुश झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितले. बलीराजाने पाताळात स्थान ग्रहण करण्यास सांगितले. ते ऐकून श्री विष्णू पाताळात चालले गेले. ते पाहून सर्व देवता आणि माता लक्ष्मी चिंतित झाल्या. आपल्या पतींना घेण्यास लक्ष्मी माता गरीब स्त्रीच्या वेशात बलीराजाकडे गेल्या आणि त्यांना भाऊ बनवून राखी बांधली. तसेच भेट म्हणून पाताळातून आपले पती श्री विष्णूंना नेण्याचं वरदान मागितलं. लक्ष्मी मातेसोबत परत जाताना श्री विष्णूंनी राजा बलीस वर दिला की ते प्रत्येक वर्षाच्या आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत पाताळात राहतील आणि या 4 महिन्याच्या अवधीला त्यांची योगनिद्रा म्हटलं जाते. हेच कारण आहे दिवाळीत लक्ष्मी मातेची पूजा विष्णू देवाशिवाय केली जाते. आणखी एक पौराणिक कथेनुसार एक वेळा शंखचूर नावाच्या राक्षसासोबत भगवान विष्णूचं खूप मोठं युद्ध झालं होतं आणि शेवटी राक्षसाचा वध झाला. युद्धामुळे श्री विष्णूंना थकवा आला आणि ते सृष्टीचे संपूर्ण कार्य भगवान शंकराला सोपवून योगनिद्रेला निघून गेले आणि यामुळे 4 महिने भगवान शंकर श्री विष्णू देवांचं कार्य करतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.